एका रकमेची दशादशे 12.5 दराने 3 वर्षाची रास 46-45 रुपये होते, तर ती रक्कम कोणती? तर आता इथं काय करायचं, रास दिलेली आहे, मूळची रक्कम काढायची, तर म्हणजेच काय, खालची संख्या वर, वरची संख्या खाली. तर मग आता इथं काय करायचं, अगोदर 1 अधिक 12.5 म्हणजे काय, 25/2 गुणिले किती, 100. तर 100 हे दराचे घेतले आणि 25 चे निम्मे 12.5. तर मग आता सांगा, 25 एका 25, 25 चौक 100. तर आता वर्ष किती आहे, 3 आहे. तर आता इथं काय करायचं, 4 दोन्ही 8. मग सांगा, 8 1 8 8 आणि 1 9. तर आता इथं काय झालं, 9/8. पण आता मूळची रक्कम काढायची 3 वर्षाची. तर मग आता काय करायचंय, खालची संख्या वर, वरची संख्या खाली, म्हणजे 8 वर 9 खाली. तर आता याचा घन, मग आता सांगा, 8 चा घन 512, 9 चा घन 729. तर गुणिला किती रास, गुणिला 36 45. आता 729 आणि 46 45 कोणत्या पाड्यामध्ये, 9च्या पाड्यामध्ये सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर घ्या 9च्या पाड्यामध्ये, 9 8 72, 9 1 9, 9 चौक 36, 4 ला भाग जात नाही, 0 त्याचा पुढचा अंक घ्यायचा, झाले 45 आणि 9 5 45. आता 81 आणि 405 कोणत्या पाड्यात आहे, 81च्या, 1 5 5 8 45 म्हणजे 81 1 81, 81 5 किती, 405. तर आता गुणाकार कोणाचा करायचा, 512 आणि 5चा. सांगा, 5 2 10 10 0 हाताला 1 5 1 5 आणि 5 आणि किती 6. त्याच्यानंतर 5 5 25. तर याचं उत्तर किती आलं सांगा, 25 60.